खाजगी शाळा बंदच्या धरणे आंदोलनाला 11व्या दिवशी शिक्षणाधिकारी भुसारी यांची भेट। मालेगाव तहसील कार्यालय येथे गेल्या 11 दिवसापासून शिक्षण बचाव कृती समितीचे दीपक शिरसाट व बबनराव बनसोड यांनी खाजगी शाळा बंद करणे व त्याची दरवर्षी वाढणाऱ्या फीवर शासनाने नियंत्रण असणे, जिल्हा परिषदेच्या शाळांना डिजिटल बनवून त्यामध्ये शौचालय सह सर्व सुविधा उपलब्ध करणे, ज्या शाळा मोडकळीस आल्या त्या शाळेची मरम्मत करणे, तसेच जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची भरती करणे, तसेच तालुक्यातील तथा जिल्ह्यातील संपूर्ण अंगणवाडी यांचा आहार तपासून घेणे, अंगणवाडीवर लक्ष केंद्रित करणे अशा प्रकारच्या मुद्द्यावर आज मालेगाव येथे शिक्षणाधिकारी भुसे यांनी धरणे आंदोलनकर्त्याला सोबत चर्चा करून आपले सर्व महत्त्वाचे मुद्दे असून या मुद्द्यावर शासनाच्या वतीने ठोस विचार करीत असल्याचे सांगितले। तसेच शिक्षण मंत्री नामदार भुसे यांनी सुद्धा वाशिम जिल्ह्याचा 15 ऑगस्ट पूर्वी आढावा घेतला आहे। त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले। अशा प्रकारची चर्चा होऊन आज 11व्या दिवशी धरणे आंदोलन मागे घेण्यात आले आहे। तसेच आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास हे महाराष्ट्रभर आंदोलन पेटले जाईल असा इशारा शिक्षण बचाव समितीच्या वतीने शासनाला दिला आहे। उपस्थित दीपक शिरसाट, बबनराव बनसोड, शाहीर संजय इंगळे, राजू काटे, प्रदीप सरकटे यांच्या उपस्थित सर्व सदस्य आहेत। प्रतिनिधी विठ्ठल भागवत। मालेगाव येथे महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवण्याबाबत शिक्षण समिती बचाव कृती समितीच्या वतीने माननीय बबनराव बनसोड आणि दीपक शिरसाट यांनी जो धरणे आंदोलनाचा पवित्रा उचललेला आहे, त्या संदर्भात आज 11वा दिवस असून या संदर्भात वाशिम येथील शिक्षणाधिकारी भुसारी साहेब यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्याबद्दल त्यांनी आपल्याला बरीचशी माहिती देऊन पुढील जो कार्य आहे ते समिती नेमून करतील अशी अपेक्षा त्यांनी सांगितलेली आहे। त्याबद्दल शिक्षण क्षेत्रात पूर्ण प्रगती होईल आणि सर्वांवर वाच ठेवता येईल अशा प्रकारचे वैयक्तिक त्यांनी सांगितलेले आहेत। त्याबद्दल मी त्यांना एक विचारित होतो की त्यांनी जो शासनाचा मुद्दा मांडला आहे खाजगी शिक्षणावर वचक म्हणून आणि खाजगी शिक्षणाची फी कमी झाली पाहिजे या संदर्भात आपण त्यांना थोडीशी माहिती विचारू। तर खाजगी शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची जी फी आहे वेळोवेळी वाढते, ती कमी होण्यासाठी आपल्याला काय करता येईल? सर्वांना नमस्कार। आज आपण या धरणे आंदोलनाला 11 दिवस झाले। मला ही बातमी रात्री उशिरा कळाली, त्यामुळे मी सकाळी एकदा येऊन गेलो, पण ही सगळी कमिटी इथं नसल्यामुळे आज त्यांनी मला 4ची वेळ दिली होती। मी 4 वाजता यांच्याकडे इथं आलेलो आहे, त्यांच्याशी चर्चा केली। शिरसाट साहेब, बनसोड साहेब यांच्यासोबत आणि त्यांचे सर्व साथीदार यांच्यासोबत चर्चा करून त्यांना यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याच्या त्या बाबतीत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी आम्हाला 2 वेळेस परवा 14 तारखेला आपल्या इथे येऊन प्रत्यक्ष भेटीतही मार्गदर्शन त्या संदर्भाने निर्देश पण दिलेले आहेत। त्यासोबतच काल ग्रामविकास मंत्री महोदयांसोबत शाळेत स्वतः बैठक घेऊन आम्ही सर्व अधिकारी, माननीय सचिव महोदय, माननीय शिक्षण आयुक्त महोदय, माननीय शिक्षण संचालक या आम्हाला सगळ्यांना निर्देश दिलेले आहेत। इथून पुढच्या काळात फीस निर्धारण समितीच्या GRची प्रत्येक तालुक्यातल्या शाळेची तपासणी करून आणि त्याबाबत काही क्युरी असतील तर त्या दुरुस्त करण्याबाबत आम्ही 100% कटिबद्ध आणि बांधील आहोत। दुसरी गोष्ट, एखाद्या शाळेमध्ये आकारण फीस वाढवली गेली असेल तर त्यावरही त्या संस्थेशी चर्चा करून त्याला DYDची मान्यता असते, त्या मान्यतेच्या संदर्भानं सर्व अभिलेखांची तपासणी करूया आणि त्यानंतर दोषी आढळलेल्या विरुद्ध शासनाच्या निर्णयानुसार आणि शासनाच्या निर्देशानुसार कठोर कार्यवाही करण्याबाबत आम्ही कटिबद्ध आहोत। 100% आम्ही ते करूया एवढी विनंती या निमित्तानं आपल्याला करतो। पुन्हा एकदा बनसोड साहेब, शिरसाट साहेब आणि शिक्षण बचाव कृती समिती या समितीला माझी विनंती आहे की आपण हा आंदोलनाचा इशारा आंदोलन जे दिलं होतं, धरणे आंदोलन दिलं होतं, ते थांबवावं, स्थगित करावं ही विनंती। धन्यवाद।